अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या म्हणणारे विरोधक आरोपीची बाजू घेत आहेत, तर मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका। मोठ्या नेत्याने आपल्याकडे येण्याची इच्छा व्यक्त केली। मनमाडमधल्या शिवस्वराज्य यात्रेत जयंत पाटील यांचं विधान, त्यामुळे आता जयंत पाटलांचा रोख नेमका कुणाकडे याची चर्चा। सत्ताधाऱ्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा, आम्ही पाठिंबा द्यायला तयार। जयंत पाटील यांचं जरांगेंच्या उपोषणावर महत्त्वाचं विधान। यावेळी जागा वाटपाबाबत आमच्यात कुठलाही वाद नाही, मित्रपक्षांमध्ये समोपचाराने चर्चा होतीये। रावसाहेब दानवे यांची जागा वाटपावर प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुका भाजप राज्यात सामूहिक नेतृत्वात लढण्याची शक्यता। अमित शहा यांच्या संवाद मेळाव्यात पत्रकारांचं वाटप। नव्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे लाड करताना निष्ठावान कार्यकर्त्यांकडेही लक्ष द्या। मराठवाड्यात भाजपच्या शिष्टमंडळाची भाजप श्रेष्ठींकडे ही मागणी। गोकुळ झिरवाळ शरद पवार यांच्या शिवस्वराज्य यात्रेत जयंत पाटील यांच्या स्वागताचेही लावले बॅनर। दिंडोरीमधून झिरवाळ पितापुत्र आमने सामने येण्याची शक्यता। शरद पवार हे आमचे दैवत, आम्ही चुकलो तर कान धरा। अजित पवार यांचे पुन्हा शरद पवार यांना आवाहन। अजित पवार यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी घेतली शरद पवार यांची भेट। मोहोळमध्ये अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने यांना आव्हान देण्याची शक्यता। बलात्काराच्या गुन्हेगारांना गोळ्या घालण्यापेक्षा लोकांमध्ये सोडून तुडवून मारलं पाहिजे, उदयनराजे यांचं वक्तव्य। संभाजीनगरात शिंदे फडणवीसांच्या बॅनरमुळे चर्चा। शिंदेंच्या बॅनरवर शिंदे सरकार मराठा सरदार तर एक अकिला सप्पे भारी म्हणत भाजपची फडणवीसांचे फोटो वापरून बॅनरबाजी। प्रिया दत्त विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। आशिष शेलार यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी कोर्टात जाणार, कुठली तारीख दिली तरी आम्ही न्याय मागत राहणार। सुषमा अंधारे यांचा सरकारला इशारा।